तर नमस्कार मंडळी, कसे तुम्ही बरे आहेत ना? तर आजचा न्यू ब्लॉग आपला बनणार आहे मस्तपैकी जेवणाचा ब्लॉग. म्हणजे आपण खायला चालवलं आहे आणि मस्तपैकी आपण मराठी माणसाचा एक छोटासा बिझनेस आहे आणि एक मस्तपैकी बोशोमध्ये फेमस असा स्टॉल आहे आणि सगळं आणण्यासारखं वस्तू बनवतो. तर आपण तिकडे जाणार आहे, एक ताई आणि एक भाऊ आहे आपला मस्तपैकी. आपण त्यांच्यापाशी जाणार आहे, मस्तपैकी आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नक्की आवडलं लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार ताई, नाव काय तुमचं? माझं नाव रिया केतकर. काय काय भेटतं इकडे? इडली, मेंदूवडा, डोसा, दालवडा, पोहे, उत्तप्पा, मसाला डोसा. तर किती वाजता चालू होतं मॅडम? सकाळी आमचं 6:30 वाजल्यापासून चालू होतं. सगळं गरम गरम भेटतं ना इकडे? हो, सगळं गरम. बघू शकता मित्रांनो. हा ॲड्रेस कुठला आहे मॅडम? ॲड्रेस बोईसरमध्ये आहे. हा. रामय्या पार्क, संजय नगरच्या समोर. ओके. सरस्वती बँक. हे कशाचं पीठ आहे? हे तांदूळ आणि उडदाची डाळ. त्याचं डोस्याचं पीठ तयार होतं. ओके. तर मित्रांनो, आपण मसाला डोसा बनवत आहे. हे काय टाकलं? बटर टाकलं. बटर. किती वर्ष झाले हे दुकान चालू आहे तुमचं? आम्हाला ते 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाले ना? चटणी, मैसूरची चटणी हे घरी बनवतात का? सगळं आम्ही घरीच बनवतो. घरीच बनवता का? पाहिजे असते लोकांना त्याच्यावर बटाट्याची भाजी ना. ओके. बघू शकता मित्रांनो, कशामध्ये कमी नाही आहे, सगळं एकदम भरपूर टाकत आहे. पूर्ण आम्ही मसाल्याला लावतो. हां, पूर्ण मसाला पॅक करून टाकला. त्याची प्राईस किती मॅडम? हे 50ला. 50ला ना? बघा मित्रांनो, 50ला मसाला डोसा 50 रुपये. मसाला झाला आहे. आता जर खायचं असेल तर आम्ही पीसेस करून देतो. खायचं आहे इकडे आपल्याला. किती भारी बघा. तर मस्तपैकी असे आपल्याला सांबर आणि खोबऱ्याची चटणी टाकून आपल्याला ताई आता देत आहे मस्तपैकी. आणि आपण आता 2 चमचे देत आहे. एक काट्याचा चमचा आहे आणि 7 चमचा आहे. आणि आपल्याला आता ताटाला मस्तपैकी सजून आलेला आणि गरमागरम असल्यामुळे एकदम भारी लागणार आहे. तर आपण लगेच करू स्टार्ट. आणि हे बघा ताट सजलेलं किती भारी असते. ताट सजलेलं बघून मला काय मोह आवरला नाही. लगेच मी चालू पुरून मारला असं चमचे सगळा तांबडा पांढरा रसा पिल्यागत. आणि असं वाटलं की वाव, काहीतरी भारी आहे. आणि मराठी माणूस एवढं भारी करू शकतो. अरे वा. अन्ना लोकांना टप द्यासाठी आपण मस्तपैकी असं केलेलं आहे. आणि भारी असं हाताने तोडून खाल्लं. कचा